विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फिजिक्स मधील चुंबकत्व नावाचा टॉपिक बघत आहोत। त्यापूर्वी चुंबकीय पदार्थ कोणते आहेत तर ते आपण बघणार आहोत। चुंबकाकडे आकर्षले जाणारे पदार्थ म्हणजे चुंबकीय पदार्थ असे म्हणतात त्यांना। आणि उदाहरणार्थ कोणते कोणते आहेत ते लोह, निकेल, कोबाल्ट, पोलाद, डायस्प्रोसियम, गॅडोनियम हे चुंबकीय पदार्थ आहे। आणि अचुंबकीय पदार्थ कोणते आहेत तर चुंबकाकडे आकर्षले जात नाहीत ते त्यांना काय म्हटलं जातं अचुंबकीय पदार्थ। उदाहरणार्थ शिशे, जस्त, तांबे, ॲल्युमिनियम, कथील। आणि चुंबकाचे प्रकार किती आहेत तर 4 आहेत। तर कोणते कोणते पट्टी चुंबक, बार मॅग्नेट, चकती चुंबक, डिस्क मॅग्नेट, नालाकृती चुंबक, हॉर्सशू मॅग्नेट आणि सूची चुंबक, मॅग्नेटिक निडल। आणि चुंबकाचा उपयोग कशामध्ये केला जातो तर होकाई यंत्र, दिशादर्शक, चकती चुंबक विद्युत उपकरणात केला जातो। आणि कायम चुंबकाचा उपयोग लाऊडस्पीकर, विद्युत घड्याळ, फ्रीज, डोअरमध्ये, सूक्ष्मश्रवण तसेच ॲमीमीटर, व्होल्टमीटर, स्पीडोमीटर इत्यादी मध्ये होतो। आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर आकर्षण हे एक वैशिष्ट्य आहे। तर विभिन्न ध्रुव म्हणजे NS जवळ आल्यास आकर्षण होते आणि प्रतिकर्षण कधी होते सारखे ध्रुव जसं की SS ते पोल आहे, S पोल N पोल, तर SS और NN जवळ आल्यास त्याचं प्रतिकर्षण होते। आणि चुंबक कितीही कापला तरी त्याचे 2 ध्रुव NS असतातच, N पोल आणि S पोल असतातच, सलग वक्राकार असतात ते। आणि त्याची सुरुवात उत्तर ध्रुवापासून होते आणि दक्षिण ध्रुवापाशी शेवट होतो। आणि चुंबकीय रेषा परस्परांना छेदत नाही। चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्याही बिंदूजवळ काढलेली स्पर्श रेषा असते। आणि चुंबकाच्या दोन्ही टोकाजवळ चुंबकीय बलरेषा अतिशय दाट असतात तर मध्यभागी विरळ होत जातात। हे चुंबकाविषयी आपण थोडीफार माहिती घेतलेली आहे। आता त्याच्यावरती प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे? राज्यसेवा पूर्व 2022 विचारलेला हा प्रश्न आहे। आणि नैसर्गिक चुंबकाचं विचारलेलं आहे तर तांबे, कॉपर, सिलिकॉन, जस्त आणि लोडस्टोन। तर कोणता आहे नैसर्गिक कोणता आहे तर लोडस्टोन, Fe3O4। बघा हे लोडस्टोन त्यावेळी नैसर्गिक आहे बरं मॅग्नेट। आणि तुम्हाला नालंदा विद्यापीठ वगैरे माहिती आहे का, तिथे जे भिंती वगैरे व्यवस्थित अशा अजूनही मजबूत दिसतात तर त्यावेळी हे लोडस्टोन नावाचे चुंबक मॅग्नेट त्यांनी यूज केले होते। प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आढावा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60 डिग्री आहे। या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल? MPSC 2017 विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 0.52 एकक। 0.52 एकक असा त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, स्थिरांकाचे A हे एकक डॅश व्हॅन डर वॉल्स किती होते तर स्थिरांकाचे एकक kPa d/6 मोल -2। प्रश्न क्रमांक 4, खालील 2 विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? MPSC 2016 प्रश्न आहे। चुंबकीय अनुनाद प्रतिमा MRI शरीराच्या कोणत्या भागाची छेद प्रतिमा निर्माण करते? CT स्कॅन क्ष किरण व MRI पेक्षा उच्च दर्जाची आहे। तर कोणतं? फक्त चुंबकीय अनुनाद प्रतिमा MRI शरीराची कोणत्या भागाची छेद प्रतिमा तयार करते बरोबर। आणि CT स्कॅन क्ष किरण व MRI पेक्षा उच्च दर्जाची आहे का CT स्कॅन? नाही। तर मग पर्याय क्रमांक त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत। विद्युत चुंबकीय लहरीची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत? MPSC 2016 हा प्रश्न आहे। दिले आहे दूरदर्शन लहरी, अतिनील किरणे, क्ष किरणे, सूर्यप्रकाश किरणे। तर पर्याय क्रमांक ब, क, ड 4ही। कारण बघा विद्युत चुंबकीय लहरीची कोणते कोणते दूरदर्शन लहरी सुद्धा ही विद्युत चुंबकीय आहे, अतिनील किरणे सुद्धा आणि क्ष किरणे आणि सूर्यप्रकाश किरणे हे 4ही विद्युत चुंबकीय लहरींची उदाहरणे आहेत। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? दिलाय चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात। चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपतात। तर पर्याय क्रमांक फक्त बरोबर आहे। चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात। प्रश्न क्रमांक 7, दूरध्वनी कर्णक श्रवणीचे कार्य विद्युत धारेचा परिणाम या तत्वावर चालते। तर
कोणत्या तत्वावर चालते तर चुंबकीय. आताच उदाहरण बघितलं. अशा पद्धतीने आपण चुंबकत्व टॉपिक हे संपवलं आहे. व्हिडिओला लाईक करा.